मंत्रिमंडळ उपसमिती समोर कोर्टाच्या निर्णयाचा मोठा पेच निर्माण झालाय। कारण मराठा बांधवांना सरसकट कुणबी संबोधण्यास हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने सपशेल नकार दिलाय। हेच दोन्ही निर्णय या मार्गातील सर्वात मोठे अडसर ठरतायत। अशातच या पेचवर आता सल्लामसलत करण्यासाठी उपसमिती महाधिवक्त्यांशी चर्चा करणार आहे। संध्याकाळी 5 वाजता महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होते याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। तर आपण पाहतोय मंत्रिमंडळ उपसमिती समोर कोर्टाच्या निर्णयाचा मोठा पेच निर्माण झालेला आहे। मराठा बांधवांना सरसकट कुणबी संबोधण्यास हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने सपशेल नकार दिलेला आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये नेमकं काय चर्चिलं जातं आणि काय निर्णय घेतला जातो हे महत्त्वाचं आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। तर राधाकृष्ण विखे पाटलांच्या निवासस्थानी मराठा आरक्षण उपसमितीची बैठक पार पडली आहे। यावेळी जरांगेंच्या मागण्यांबाबत पुन्हा चर्चा झाली। तर गॅझेट लागू करण्याबाबत कायदेशीर बाबी तपासत असल्याचं यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय।